रामकृष्ण हरी. दिसते काय हे आमचे येवतेचे बघा हे सरपंच आहे, येवतेचे आता 22 सरपंच आहेत. या भाऊ हे 22 सरपंच हे 22 सरपंच केलं. अविनाश पोपटे आणि देवीदास पंढरीनाथ कवठाळे किती वाऱ्या झाल्या भाऊ आता? त्यांनी 6वी वारी जे आपल्याला नाट्याची पंगती आम्ही बरोबरच आहेत वारीमध्ये. त्याबद्दल त्यांचं पालखी देवस्थानच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. गणपती महाराजांचे मेवणे रात्री मुक्काम होता आणि पावसाचं अभि पोपटे काय त्रास काय झाला त्यांनी वारकऱ्यांना नाट्याची पंगत दिली. वारी करायची म्हणजे वारी करायची म्हणजे सैनच केलं पाहिजे. त्यातच परीक्षेत पास होतो. त्याच परीक्षा परीक्षेचं ही एक वारकरी सगळे खुश आहेत. किती पाऊस आला तरी गरमळत नाही काय नाही आणि काय पास व्हायला ह्यातच हीच परीक्षा आहे. आणि ही आमची आता वारी सुखरूप आता पंढरपूरपर्यंत जाणार आहे. जाणार. नक्की जाणार आहे. जाणार जाणार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सगळे वारकरी झालं वारकरी झालं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे संत निमराज महाराज पालखीचे महिला वारकरी आहेत बा सगळ्या. हे येवतीचे आहेत. जवळगाव येवती पाडळी हे सगळे ते काय त्या भागाचे लोक आहेत बघा. आणि रात्री पाऊस कसं काय झाला रात्री? हा जेवणात पण काय तुमचं हाल झालं काय? अजिबात नाही. सगळे आनंदी आहे म्हणायचे. हा वारी शेवट म्हणजे आता हे पाऊस तर आता काय शक्यता नाही उघडण्याची, परंतु आता लोक पण पावसाला काय भीत नाही. हा रेनकोट घालून चालवायचं. तर त्या पांडुरंगाची ओढ आहे दर्शन, त्यामुळं काहीच कोणी आजारी नाही, कोणी काय नाही. ते सगळे अगदी व्यवस्थित हा देवाने बनवलं, त्यामुळे सगळी देवाच्या भरोश्यावर सगळी चाललेली आहे. कसं तुम्हाला काय त्रास झाला का पावसाने? काहीच नाही झाला. एवढा निवारा आहे सगळ्यांना. हे बा या वारकरी महिला आहेत. गाव कोणतं तुमचं? देवदैठण. नाव काय आहे तुमचं? गाव? वारी किती आहे? वा 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 5वी वारी. तुमचं नाव? हा दुसरी वारी. छान चालली ना? काय पावसाने काय त्रास? काही त्रास नाही का? वा वा. म्हणजे पांडुरंगाची कृपा आहे, निमराज महाराजाची कृपा आहे. तुमचं काय नाव म्हणले? शोभा जाधव. गाव? देवदैठण. तुम्ही? वाघमारे. देवदैठण. वा 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 वा. तुमचं काय पावसाचा त्रास? काहीच नाही. वारी किती आहे तुमची? नाही मग तुम्ही वारीला कमी पडला मग. तुमचं गाव कोणतं? शिरूर. नाव काय? लक्ष्मी पिंपरकर. वा वा. म्हणजे शिरूरला राहायला शिरूरला आहे तुम्ही. वारी किती आहे? 4थी. वा वा. मग चांगली गोष्ट आहे. तुमचं गाव? देवदैठण. नाव? वारी किती? वा वा. चांगलं आहे तुमचं नाव? वारी पहिलीच. वा वा. सुरुवात आहे, चांगली गोष्ट आहे. होईल. तुमचं नाव काय? गाव कोणतं? वारी पहिली. वा वा वा. चांगले. यांच्या बरेच वारे झाले त्यामुळे यांचं झाले हे मला माहिती. ठीक आहे. हे बघा आता आज सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि आता पालखीचं आमचं प्रस्थान होण्याच्या तयारी चालू आहे. तर आमचे महाराज परमेश्वर महाराज आलेत पहा इथं. आता वारकरी सगळे म्हणजे महाराजांचं दर्शन घ्यायचे आणि महाराजांसोबत आम्हाला चर्चा करायची. तर संपूर्ण आमच्या वारीचे निमराज महाराज वारीचे वारकरी वा इथं सर्व जमा झाले. तुमची किती वारी? पहिली. वा 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 वा. तुमची किती? दुसरी वारी. चांगले. तुमची? हा मग तुम्ही आनंद आहे. आनंद आहे. तिसरी वारी. वा वा. कळमकर पहिली. हा म्हणजे तुम्ही तुमच्या वचन भरपूर होती. चांगली गोष्ट. धन्यवाद. घ्या दर्शन घ्या. दर्शन घ्या. पाठ माग सारा दर्शन घेऊन माग.
पैसे मागायला द्या फोटो यायला त्यांचा हो जरा जरा बरं जरा जरा पैसे मागायला हा, असं जरा बरं. आता ओकेच करतो तुम्हाला हायलाईट नाही करतो हे महाराज वारीला येत नव्हतं फिरवलं महाराज महाराज आपलं नाव काय म्हणले नाव तुम्ही इथलेच आहेत ना हा ते बाबा हे पंगत वगैरे देतात बघा हे नाव काय म्हणले आपलं तोडकर आपलं नाव तोडकर हा, हे बघा हे दरवर्षी आपल्या पालखीचे स्वागत करायला आणि संपूर्ण पालखीचं नियोजन इथं करणार बघा आपलं नाव काय म्हणले माजी सरपंच हा गणेश अकोला सर आपलं नाव माझं नाव पंडित पाटील हा. अकोले खुर्द हा. कारण ही दिंडी सरासरी 363 वर्ष झाली येत आहे हा. या दिंडीची सर्व अकोलेकर ग्रामस्थ सेवा करतात नाही सेवा फार सुंदर असते आपली इच्छा आता आपला प्रसिद्ध आहे महाराज आपलं नाव काय विक्रम पाटील आपण पण इथे दरवर्षी असता कारण आम्ही तुम्हाला दरवर्षी पाहतो तुम्हाला सर आपलं नाव काय म्हणले मला नवले ते बघा हे सर संपूर्ण कार्यकर्ते बघा या गणेश अकोल्याचे तर हे आमच्या पालखीला म्हणजे लय सहकार्य त्यांचं असतं आणि प्रत्येक मधुकर जोशी हा काका इथे म्हणजे हा काका हा रामपुरोहित काका आहे नाही खरोखरच म्हणजे अकोले म्हणजे आमचं म्हणजे माहेर घरच वाटतं कारण इथं लोकांना चहाची फार आठवण येते कारण एकदम चहा हा धन्यवाद